काळ्या ओढ्यावरील मातीचा बांध फुटला. पंचगंगेत प्रदूषित पाणी पुन्हा प्रवाहित. शिरोळ तालुक्यातील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामस्थांनी उभारलेला मातीचा बांध पाण्याच्या प्रचंड दाबामुळे शनिवारी दुपारी फुटल्याने तुंबलेले पाणी पुन्हा ओढ्यातून वाहू लागले. त्यामुळे नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. शुक्रवारी अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काळ्या ओढ्यात मातीचा भराव टाकत तात्पुरता बांध उभारला होता. मात्र या बांधानंतरही पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबला नव्हता. परिणामी ओढ्यात पाणी साचत जाऊन शनिवारी दुपारपर्यंत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरापर्यंत तुंबले. सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास वाढलेल्या पाण्याच्या दाबामुळे मातीचा भराव ढासळत गेला आणि अखेर बांध फुटून पाणी वेगाने वाहू लागले. घटनेची माहिती मिळताच टाकवडे व शिरढोण परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सबस्क्राइब करा.